तर हॅलो मित्रांनो, आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आहे आषाढी एकादशी, तर आज आम्ही मंदिरात जाणार आहे। तर बघा, आमच्या घरची पूजा झाली मस्त। आता चुप मिठू, तू चलता का? चला मित्र। तर मित्रांनो, आमचे फॅन भेटले आहे, तर आता आम्ही फोटो काढणार आहे। तर आमच्या इकडे जागोजागी स्टॉल लागलेले आहे फराळाचे। तर आता मी साबुदाणाचा वडा खाणार आहे। काय खात नाही तू? वडा पडा खातो। वडा खाणार आहे? नाही। हो इथे हो, इथे काय तर मित्रांनो, आमचे काही फॅन भेटले होते अजून डबल। तर ते म्हणे तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ काढता का? आता हो म्हटलं। तर आता पाहूया पुढं कोण कोण भेटते। तर हाय करा सगळेजण। तर मित्रांनो, गर्दी खूपच आहे। तर मित्रांनो, गर्दी खूप आहे, पण मस्त आता जाईन दर्शन लवकरात लवकर। थँक्यू। मित्रांनो, आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आतमधला शूट काही घेतला नाही आम्ही। तर मित्रांनो, आता बाहेर आलेलो आहे आम्ही। आता बस इथून निघणार आहे। खूप सारे फॅन्स भेटले म्हणून खूप उशीर झाला आम्हाला। आता पाहू काय खात होता। साबुदाणा वडा खाणार आहे आता आम्ही। काही खाणार नाही आहे, काही जमत नाही बाहेरचं। जमते, काही जमत नाही। मित्रांनो, खूप नॉईस येऊन राहिला, त्याच्यामुळे मला बोलताना कसा हे आवाज की म्हणून आता आम्हाला एक माईक घ्यायला लागते, माईक। तर मित्रांनो, इथं मस्त ग्राउंड, आमच्या इथचं पोस्टर ग्राउंड बघू शकता तुम्ही। हे आमच्या मॅडम आहे। आता मॅडम इथं काहीतरी सिनेमॅटिक्स नाचून दाखवणार आहे का नाही हो? तर मित्रांनो, हिला वडापाव खायचा होता म्हणून आता आम्ही थांबत। काय वडा? वडा सॉरी, वडा खायचा होता इले। तर आता आमच्या दुकानात चाललो ओळखीच्या। मी ब्लर दिसत आहे ना यार, काही इज्जत नाही आहे तुम्हाला? हे नाही, आता इज्जत मी ब्लर दिसलो चालते।
काय खायचं आहे मग? साबुदाणा वडा. साबुदाणा वडा द्या. हा? तर मित्रांनो हिची टेस्ट एक नंबर आहे. वडा तर खूपच चांगला आहे. आता मी खाऊन पाहिल्यानंतर मग माहित पडेल मला. कुरकुरा खाऊन पाहिजे. कुरकुरा घेऊन द्या ना. अहो माहित तिच्या सोडून कुरकुरा घेऊन द्या ना. काय कुरकुरं नाही कुरकुरं नाही. जा यार. घेऊन द्या ना तिथं. हा ते तिथं. तुला उपास आहे का नाही काय? ते तिथं मला नाही उपास. चलो चला. सांग कोणता पुडा पाहिजे? फोन पे करा. अगेन चिल्लर आहे ना 20 रुपये. बस 2. चलो. तर मित्रांनो आता आलो आम्ही आमच्या घरी. आता आम्ही वर जातो. तर मित्रांनो हा ब्लॉग इथं सेंड करत आहे. आम्ही मंदिरात गेलो होतो तर खूप गर्दी वगैरे झाली होती. आम्ही काढत होतो. आमची इच्छा होती का खूप सारं काढावं म्हणून, पण ते काही जमत नव्हतं सगळं काही म्हणजे. आणि मंदिरात व्हिडिओ काढावं पण नाही. तिथे अलाउड होतं पण आम्ही काढलं नाही कारण की देवाच्या ठिकाणी आपण पाया पडायला गेलो आहे, व्हिडिओ काढायसाठी नाही. आणि जे बाकीचे फॅन्स भेटले होते त्यांचा तो व्हिडिओ आलेलाच आहे. हा आणि बाकी जे आतमध्ये गेलतो आम्ही तिथचा आम्ही व्हिडिओ काढू नाही शकलो. तर त्याच्याबद्दल मी सॉरी म्हणतो तुम्हाला. तर हा ब्लॉग आम्ही इथंच संपवतो. जय हिंद जय भारत.